कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदी आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई यांनी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता। त्याला सहकार्य करणारा त्याचा कोण सहकारी आहे, आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। आमच्यावर पोलीस प्रशासन विश्वास ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे। आम्ही आज विश्वास ठेवतो मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता, ते आपल्याला विसरून चालणार नाही। अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलीला कोणी अत्याचार कोणी कोणी फसवू नये, आणि जर कोण अशा पद्धतीने लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे। जिल्हा पोलीस आम्हाला आश्वासन दिलंय, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दुसऱ्या संशयिताला अजून त्याचा तपास सुरू आहे। आज त्याने असं सांगितलं